आणि आता बातमी पुण्यामधून आहे। पुण्यातील बैठकीत सुनेत्रा पवारांनी पदाधिकाऱ्यांना एक भावनिक आवाहन केलंय। सुनेत्रा पवारांना पक्षाच्या या बैठकीत अश्रू अनावर झाले होते। आपल्याला अजित पवार यांचं स्वप्न पूर्ण करायचंय असंही सुनेत्रा पवार या बैठकीत म्हणाल्या। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय सांगाल? या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार काहीशा भावुक झाल्याचं सांगितलं जात आहे। काय नेमकं घडलं होतं या बैठकीत? खरं तर आपल्याला माहिती आहे की काही वेळापूर्वी सुनेत्रा पवारांनी जुन्नर तालुक्याची पक्षाची आढावा बैठक जी आहे ती घेतली आणि बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांना अश्रू जे आहे ते अनावर झाले। अजित पवारांच्या जाण्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी जी आहे ती निर्माण झालेली आहे। मात्र आता सध्या सगळी जबाबदारी जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्यावरती आलेली आहे। कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे, मात्र कार्यकर्त्यांच्या पाठीशी कोणी नाही असं समजू नका। मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे। अजित पवारांचं स्वप्न जे आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे। अजित पवार जे पक्षामध्ये काटेकोर पद्धतीने काम करायचे तीच पद्धत जी आहे ती आपल्याला पक्षामध्ये राबवायची आहे। कार्यकर्त्यांनी संभ्रमात न राहता मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे असणार आहे। अजित पवारांचे जे स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करायचं अशा पद्धतीचं भावनिक आवाहन जे आहे ते सुनेत्रा पवार यांच्याकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। अजित पवारांच्या जाण्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे ती सुनेत्रा पवार जे आहेत आपण पाहतोय बैठकाच्या माध्यमातून हळूहळू भरून काढण्याचा प्रयत्न करतायत, कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतायत। अजित पवारांच्या जाण्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं पुणे जिल्ह्यामध्ये घवघवीत असं यश जे आहे ते संपादन केलेलं आहे। नक्कीच प्रदीप, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।